साहेब, मिनिशा निशी अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम। आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे ते डिस्कस करत होतो, त्यामधले ओसीएमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे ते डिस्कस करून झालेले आहेत। पण आज आपण ते क्वेश्चन डिस्कस करणार आहोत जे 2021, 22 आणि 23 मध्ये विचारले गेलेले ओसीएमचे। सो बघूया ओसीएम क्वेश्चन नंबर 5। शास्त्रीय व्यवस्थापनाच्या कोणतेही 4 तंत्राचे वर्णन करा। आलेला क्वेश्चन आहे, मे बी येऊ शकतो। ओके, त्यानंतर उद्योजकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। व्यवसायाच्या कर्मचाऱ्यांप्रती सामाजिक जबाबदाऱ्या स्पष्ट करा। विपणनाची कोणतीही 4 कार्ये स्पष्ट करा। बाह्य सेवेचे कोणतेही 4 फायदे स्पष्ट करा। ग्राहक संरक्षणाच्या कोणतेही 4 गरजा स्पष्ट करा। विपणनाची कोणतीही 4 कार्ये स्पष्ट करा। त्यानंतर क्वेश्चन नंबर 6। ओके, तुम्ही स्क्रीनशॉट जो आहे तो घेऊ शकता किंवा मी याची PDF जे आहे ऑलरेडी माझ्या टेलिग्राम चॅनलवर निशा अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर सेंड केलेली आहे। अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे। ओके, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता। क्वेश्चन नंबर 6 बघा, टेलर यांनी साधने व उपकरणे मानकीकरणावर भर दिला आहे। ग्राहकास अनेक जबाबदाऱ्या आहेत। व्यवसाय संघटनांना अनेक सामाजिक जबाबदाऱ्या असतात। ग्राहक संरक्षणाच्या विविध पद्धती असतात। ओके, त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 7, नियंत्रणाचे महत्त्व सांगा, विचारला जाऊ शकते परीक्षेमध्ये। त्यानंतर पोस्टामार्फत पैसे पाठवण्याच्या सेवा व किरकोळ सेवा नमूद करा। शासनाप्रती व्यवसायाच्या कोणतेही 5 सामाजिक जबाबदाऱ्या स्पष्ट करा। समाजासाठी विपणनाचे असणारे महत्त्व स्पष्ट करा। विपणीच्या विविध संज्ञा स्पष्ट करा। विपणीचे क्षेत्रानुसार व व्यवहाराच्या आकारानुसार प्रकार स्पष्ट करा। ओके, हे एवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत तुम्हाला करून ठेवायचे म्हणजे ठेवायचे। जे मी इम्पॉर्टंट इकॉनॉमीचे दिले आहे, ओसीएमचे दिले आहे आणि पुढे एसपीचे देणार, ते सगळे तुम्हाला आधी फर्स्ट प्रिफरन्स त्यांना द्यायचं आहे। त्यानंतर जे तुमच्या स्वाध्यायामध्ये आहे ते तुम्ही करायचे। सो अशा पद्धतीने असा आपला टॉपिक इथे संपलेला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांनाही शेअर करा। त्याचा फायदा हा होईल की त्यांना सुद्धा त्यांच्या अभ्यासात मदत मिळेल। आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। यासोबतच आजचा टॉपिक इथे संपलेला आहे आणि परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत। तोपर्यंत आनंदीने अभ्यास करता, दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत राहा निशा अकॅडमी। थँक्यू फॉर वॉचिंग।